काल रात्रीपासून कुणाल कामराच्या बाबतीत बातम्या येत आहेत. त्यांनी एक विडंबन कविता केली. पु ल देशपांडे विडंबन कविता करत असत, राजकारण्यांवर बोलत असत. आता आपले फुटाणे सर पण राजकारण्यांवर कविता करतात आणि त्याच्यातनं आपल्याला घ्यायचं काय असतं. अहो, दादा कोंडकेचे शो बघायला आपण जायचो. दादा कोंडके राजकारण्यांवर जेव्हा बोलायचे, विडंबन करायचे, तेव्हा आपण पोट धरून हसायचो ना. मग असं कुणाल कामरांनी केलं काय? एक विडंबन कविता केली आणि ती तुम्हाला लागली. आणि लागल्यानंतर तुम्ही सरळ शिंदे साहेबांचे आमदार, तुम्ही म्हणता आम्ही पूर्ण भारतात फिरू देणार नाही. मोगलाई आहे, अतिरेकी आहात तुम्ही, मोगलाई आहे. आणि तुम्ही जर असं करत असाल, आम्ही काँग्रेसच्या बायकांनी जर असं म्हणलं की आम्ही तुमचे हातपाय तोडू, मग काय होईल? मग काय बोलाल तुम्ही? असं केला काय त्यांनी गुन्हा? एक विडंबन कविता, त्याच्यामध्ये गद्दार बोलल्या गेलं, त्याचं तुम्हाला एवढं खुपलं. खोके घेतले, तो खोके घेतलेत ना. कुठं लपला होता ते लपलेलं सांगितलं ना. अजून काय बोलला बिचारा तो? त्यांनी नावही घेतलं नाही हो. पण छत्रपती शिवाजी महाराजांवर तुमचा तो प्रशांत कोरटकर काय बोलला, त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. शांती. तर टिल्ल्याने हिंदू मुस्लिम करून हिंदू मुस्लिम दंगे चालू केले. नितेश राणे निलेश राणे जे बोलतात त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. सभागृहाचं पावित्र्य होतं, त्या सभागृहाच्या पावित्र्य घालवलं. विचित्राबाई काय म्हणली, मी माझ्या पायाला 56 बांधते. हे सभागृहात बोलण्याची गोष्ट आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही. पण कुणाल कामरावर गुन्हा दाखल करणार, त्याचं ऑफिस फोडणार. हे काय चाललंय? खेळाडू वृत्ती थोडी ठेवा. म्हणजे खरं बोलले त्याचा राग आला का काय? म्हणजे 2 चित्रपट बनवायला करोडो रुपये खर्च करून जी इमेज तुम्ही बनवायला गेला, ती फक्त एका विडंबन कवितेतनं संपली की नाही. म्हणून तुम्ही घाबरलात का? तुम्हाला गद्दार म्हणलात, तुम्ही घाबरलात का? म्हणजे या जर विडंबनाला तुम्ही खेळाडू वृत्तीने घेत नाही आहात, म्हणजे तुमचा मेंदू किती वाईटरित्या भरकटलेला आहे ही विचार करायची गोष्ट आहे. आणि पुन्हा मी सांगते, शिंदे साहेबांचे आमदार, धमक्या द्यायच्या नाहीत, नाहीतर आम्ही महिला रस्त्यावर उतरू, हे चालू देणार नाही मी. आणि माझ्याबरोबर जेवढ्या माझ्या महिला आहेत त्या आम्ही तुम्हाला चॅलेंज करतो की या तुम्ही दाखवा. आता मी हा व्हिडिओ करते, तुम्ही काय करता तेही बघू, आम्हालाही कळू दे. साम दाम दंड भेद करून तुमचं सगळं हे राजकारण चाललेलं आहे. देवाभाऊ यांना कुठंतरी थांबवा हो, एवढीच एक बहीण म्हणून विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.